नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। खडकी गणातून पंचायत समितीसाठी संजय भोसले इच्छुक। पुणे जिल्हा परिषद व दौंड पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलं असून दौंड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट तयारीला लागला आहे। नवीन गट रचनेनुसार खडकी पंचायत समिती गण अनुसूचित जातीसाठी राखीव असून या गणातून राजेगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय भोसले यांचं नाव आघाडीवर आहे। गेल्या 10 ते 12 वर्षांपासून सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असलेले भोसले हे सुशिक्षित व सर्वसामान्यांशी जोडलेलं नेतृत्व म्हणून ओळखले जातात। त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। पाहुयात सह्याद्री न्यूजशी बोलताना काय म्हणालेत संजय भोसले। मला परिचय करून द्या। नमस्कार, मी संजय संपत भोसले, राजगाव येथील रहिवासी असून 2026 खडकी गणातून विलेक्शन लागल्यानंतर अनुसूचित जातीसाठी हे राखीव मतदारसंघ सुटल्या कारणाने मी या पदासाठी उत्सुक आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीचं बिगुल वाजलेलं आहे, निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुम्ही इच्छुक आहात अशी गटामध्ये गणामध्ये चर्चा आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा रमेश थोरात असतील माजी आमदार, तुमच्यावर विश्वास टाकतील, तुम्हाला तिकीट मिळेल असं वाटतं? 100% का लागणार नाही, कारण मी पहिल्यापासून एकनिष्ठ कार्यकर्ता आहे। शेतकरी चळवळीचा कार्यकर्ता असल्या कारणाने असल्या कारणाने माझ्यावर जे जबाबदारी रमेश आप्पा देतील, माझी निष्ठा त्यांच्यावरती आहेच काय, आणि त्यांच्या जे ते मला जबाबदारी देतील मला अशी 100% खात्री आहे। त्यांच्याकडून आतापर्यंत तुम्हाला कोणती कामे किंवा तुम्ही कोणत्या पदावरती आतापर्यंत काय काम केलं? मी आतापर्यंत ग्रामपंचायत मध्ये काम केलेलं आहे, सोसायटीमध्ये काम केलेलं आहे, सहकार सोसायटीमध्ये ज्या मला पद दिलेले आहेत त्या लोकांनी त्या पदाला मी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्यावेळेस मी सोसायटीमध्ये हे केले असताना, चेअरमन असताना, लोकांच्या शेतीचा वाटपाचा किंवा प्रकरण सगळं मी वेळेवर केलेले आहेत। कुणालाही कधी कसली अडचण येऊ दिलेली नाही। आता सध्याला तुमच्या या कामाला अनुसरून तुमच्या भागामध्ये लोकांमध्ये बी चर्चा येते, कुठंतरी तुम्हाला त्या ह्याच्यासाठी इच्छुकता नाव चर्चेमध्ये येते, लोकांमधून येते। 100% असणार, कारण मी प्रत्येक ह्या खडकी गणामध्ये जे गाव आहेत 7, माझं तर दौंड तालुक्यामध्ये संपूर्ण पाहुणे आहेत, पण समाज म्हणून पाहुणे म्हणून नाही, मी इतर कार्यामध्ये कोणाचं सुख असेल दुःख असेल मला जर कळालं तर मी त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतो। त्यामुळे लोकांमध्ये समाजातच नाही इतर समाजामध्ये सुद्धा चर्चा चालू आहे त्याची। तुम्ही हे सामाजिक काम आणि जे काम आतापर्यंत करत आले, किती वर्ष झालं तुम्हाला? मला एक 15 वर्षाचा एक अनुभव आहे। मी कुठलंही सुख दुःख असेल तर मी सगळ्या सुखादुःखामध्ये जात असतो। कुठलंही कार्य असो, दुःख असो किंवा कुणाला गरजेला मदत लागली तर माझ्या परीने मी मदत करत असतो। या खडकी देऊळगाव राजा गटामध्ये तुमच्या नावाची चर्चा आजही आम्हालाही ऐकायला मिळत आहे, पण तुम्ही इतक्या दिवस या प्रक्रियेमधून दूर का थांबला होता किंवा आता तुम्ही सक्रिय झालेलं दिसत आहात, म्हणजे नेमकं याचं कारण काय होतं? बरोबर आहे, आतापर्यंत पंचायत समिती गणाला इथं आरक्षण निघालेलं नव्हतं। जर आता ह्या निघाल्यानंतर आमच्या समाजामध्ये अनुसूचित जातीमध्ये जेवढी लोक असतील त्यांची उत्सुकता बघून मी बघितलं, जर उत्सुकता असली तर आपलं नाव लगेच आपण घ्यायला नको, पण लोकांनी मला आग्रह केला किंवा तुम्ही उभा राहायला लागेल, त्यामुळे मी त्यांचा विचार केला। संपूर्ण लोकांची माहिती घेऊन मी तेव्हा तयारीला लागलेलो आहे। तिकीट मिळालं तर तुम्ही उभा राहणार असं? 100% तिकीट मिळालं तर? तिकीट मिळालं नाही, तिकीट नाही मिळालं तरी पण मी जे पक्ष जो देईल पक्ष तिकीट त्या माणसाचं काम मी माझ्या मनापासून प्रामाणिकपणे करणार आहे। आता तुमच्या गावामध्ये आज दिवंगत प्रवीण लोंढे हे आज नाहीत, तर ते पक्षाचे एकनिष्ठ आणि रमेश आप्पांचे कट्टर कार्यकर्ते होते, त्याची काय उणीव, त्यांची तुम्हाला उणीव त्यांची भासते? अहो, जाणीव म्हणजे ना, माऊली काका जर असते ती फार मोठी उणीव आहे। माऊली काका जर असते तर आज मला प्रचार करण्याची जरूर 100% गरज लागली नसती। त्यांचा तोटा होईल का काय वाटतं? साहजिकच होईल, थोडा नाही होणार, पण तरी पण लोक मला सांभाळून घेतील। या तुमच्या जर समजा तुम्हाला तिकीट मिळालं राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि जर ह्याच राजगावमध्ये जर तिकीट तुमचं राष्ट्रवादीचं बसलं तर भाजपकडून साहजिकच आहे त्याच गावात तिकीट बसलं, साहजिकच आहे। त्याच्याकडे कसं पाहतात? काही नाही, राजकारणामध्ये दोघाला प्रतिस्पर्धी असलेच पाहिजेत, आणि ते कुठले जरी मिळलं तरी ते एकमेकाला लढल्याशिवाय पर्याय नाही। तर त्यांच्याकडे मी त्या चांगल्या भावनेने बघतोय मी, ते पण मग आपलेच असतील, कुठल्या गावात असतील ते सगळे माझेच असतील बाजू। आता राजकारण म्हणलं की तुम्हाला सांगतो की जातीवाद होतो किंवा ओबीसी पॅटर्न आला,
मराठा जरांगेंचा एक मराठा फॅक्टर आला, याचा काय त्याला तुम्हाला वाटतंय का? मी जातीवादाच्या पूर्ण विरोधात आहे. जिथं अन्याय होईल तिथं 100% मी उभा राहील. कुठलेही जातीचा विषय मी कधी मनात आणला नाही. आतापर्यंत मी माझं कार्य पाहिलं ना, मी कधी कुणाचे तंटे वगैरे होऊ दिले नाही आणि मी मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण आता ह्या पंचायत समितीच्या ह्या उमेदवारासाठी पक्षश्रेष्ठींकडे काय मागणी केली? केलेली 100% मागणी केलेली आहे. त्यांच्याकडून काय आपल्याला काय उत्तर मिळालं? कशा पद्धतीचा प्रतिसाद त्यांच्याकडून? आणखी तरी काही उत्तर मिळालेलं नाही काय. पण ज्यावेळेस फॉर्म भरताना तर मी त्यांना विचारात घेऊन फॉर्म भरणार आहे. आता उद्याच्या भविष्यामध्ये आपल्याला संधी मिळाली तर आपल्या ह्या गणासाठी किंवा आपल्या भागातल्या परिसरासाठी आपण कुठलं विजन आहे किंवा आपण काय काम करणार आहे उद्याच्या भविष्यामध्ये? आतापर्यंत पंचायत समिती गणामध्ये किंवा तालुक्यामध्ये पंचायत समिती ज्या योजना असतील त्या गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. कुठलीही योजना असेल ती तळागाळातल्या लोकांपर्यंत जाईल याची मी काळजी घेणार आहे. तुम्ही आता निवडणुकीला सामोरे जाताल, जर समजा तुम्हाला पक्षाने जबाबदारी दिलीच तर तुम्ही तुमच्या गणातील मतदारांना काय आवाहन करणार? सर्वांना हात जोडून विनंती करेल, जो पक्ष देईल तिकीट त्या कुठलाही उमेदवार असेल किंवा मी स्वतः असेल त्याचं काम मी मनापासून करणार आहे आणि त्या सगळ्यांनी त्या पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करावं ही सगळ्यांना मी आवाहन करणार आहे.